कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अनुष्का, मुळात तू स्वतःला पारू सोबत का कम्पेअर करतेयस? तू एक शिकलेली वेल सेटल बिझनेस वुमन आहेस आणि पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे। अरे बाळा, असं थंडीत बाहेर का बसलीयस? मग काय बंगल्यात जाऊन बसू का? हीच माझी खरी जागा आहे। मी माझ्या पायरीनं राहायला पाहिजे, म्हणून मी माझ्या दारात बसले आहे। तुम्हाला काही अडचण आहे का? काय झालंय बाळा? कोणी काय बोललंय का तुला? कुणी कशाला काय बोलायला पाहिजे? ते समजा जग ना लई वेगळं आहे बघ। आपल्याला सारखं वाटत असतं की एखादी व्यक्ती आपली आहे, तिला आपली काळजी आहे, पण तसं नसतंय। त्या व्यक्तीच्या डोक्यात फक्त व्यवहार सुरू असतो। आपण त्यांच्यासाठी गोष्टी करतो, जे प्रेम, जी काळजी, या समण्याची किंमत ते फक्त न फक्त पैशात करतात। त्यांना असं वाटतं की पैसे दिले की झालं, समजा मिळवता येत नाही। कायम आपल्याला आपली जागा दाखवतात आणि आपण बी मूर्ख। आपण सतत आपली जागा विसरतो आणि दिवस रात्र त्यांच्यासाठी कष्ट करतो, घाम गाळतो, त्यांच्यावर जीव लावतो। बाळा, कोणाबद्दल बोलतेस तू? मी कुणाबद्दल कशा पायी बोलू? समन्यांबद्दल बोलते मी तुमच्याबद्दल बी बोलते। तुम्ही बी तशाच आहात। अरे बी अगं, वड्याचं तेल वांग्यावर कशाला काढते? आदित्य बाबांबरोबर काही भांडण झालंय का तुझं? आत्या, त्यांचं तर नाव सुद्धा घेऊ नका तुम्ही। बरं, मी ना हे रव्याचे लाडू आणलेले, म्हटलं उद्या तुम्ही अवॉर्ड फंक्शनला जाल ना, म्हटलं जाताना हा सोबत असलेले बरे, तू घेऊन जाशील असं वाटलं होतं। आदित्य बाबांना रव्याचे लाडू खूप आवडतात, पण आता काय करणार? काय उपयोग आता याचा? फेकून देते आता काय? थांबा आत्या, द्या इकडं। ही माझी वेडाबाई, काय झालंय तुला? आत्या, मला सांगा, हे काय आहे माझ्या गळ्यात? मंगळसूत्र। कोणाच्या नावानं घालते मी? आदित्य बाबांच्या नावाचं। आणि कोण आहेत ते माझे? तुझा नवरा आहे। काय झालं काय? पण त्यांच्यासाठी मी फक्त एक नोकर आहे। मी त्यांच्यासाठी ज्या गोष्टी पिरमानं करते, त्यांची काळजी घेते, त्याचं मोबदला देतात म्हणे ते मला। पण आता बस झालं। मी ठरवले की उद्यापासून त्यांची एक बी कामं करणार नाही। त्यांची कामं घरातल्या कुणाला करायची ना त्यांना करू दे, पण मी नाही करणार। आणि त्या समद्यांप्रमाणे फक्त नोकर समजतात ते मला। मी कुणीच नाहीये का त्यांची? बरोबर। हे बघ, उगाच गैरसमज करून बराच कावळा करू नकोस। तुला पण चांगलं माहिती, आदित्य बाबांसाठी तू फक्त नोकर नाही आहेस, तू खूप महत्वाची आहे त्यांच्यासाठी, हो ना? आणि बाळा, तुलाच काय, आम्हाला पण त्यांनी कधी नोकरासारखं वागवलं नाहीये। नको असा विचार करू, काढून टाकणार डोक्यातून हे काहीतरी। आत्या,
उगाच बाजू घेऊ नका त्यांची. बाळा, आय एम सॉरी. आय एम रिअली रिअली व्हेरी सॉरी. मी काय करू यार, तुझाही एकतर पत्ता सापडत नाहीये. अनुष्काची निवड आईने केली. हिची निवड कधी चुकू शकत नाही. तरीही मला सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी तुला येऊन का सांगाव्याशा वाटतात. बोल ना, आता तरी बोलशील का प्लीज. आदित्य, अनुष्का, हाय. तू इथे प्लीज बस ना. सॉरी मी तुला डिस्टर्ब केलं का? तू तू अजून गेली नाहीस. मी तुला सोडायला येऊ का का कोणाला सांगू तुला. एक सेकंड. आय एम गुड आदित्य, आय एम गुड. ऍक्च्युली मी घरीच चालले होते, पण म्हटलं की तुला जाता जाता भेटावं, सो इकडे आले. मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं, बोलूयात का आपण? येस प्लीज बस ना, बस. मी जे काही बोलले त्या गोष्टींबद्दल मी विचार केला, तेव्हा मला जाणवलं की माझी अपब्रिंगिंगच वेगळी आहे रे आदित्य. ज्या गोष्टी नाही बोलल्या पाहिजेत ते मी चुकून बोलून जाते आणि मग त्यानंतर मला गिल्ट येतो. अनुष्का, सॉरी पण तू कशाबद्दल बोलतेस. आदित्य, मी जे पारूला बोलले ना त्याबद्दल बोलतेय मी. अनुष्का, इट्स ओके. मी समजू शकतो तुला. आणि हे बघ, मी काही तुझ्यावर रागवलो नव्हतो. मी तुला समजूनच सांगत होतो. आय होप तुला समजलंय. यू नो व्हॉट आदित्य, मला तुझ्या आणि पारूच्या मैत्रीचं खरंच खूप हेवा वाटतो. आय टेल यू वाय. लहानपणापासून मला प्रेमाची कमी भासली आहे. ज्या वयात आई बाबा सगळ्यात जास्त गरजेचे असतात त्याच वयात माझे आई बाबा माझ्यापासून दूर गेले. ज्या वयात आपण आईबाबांसोबत फिरायला जातो, त्यांच्याकडे हट्ट करतो, त्या वयात माझ्याकडे आईबाबाच नव्हते. आदित्य, मला मित्र पण नाही आहेत. मला फक्त एक बहीण आहे जी मला समजून घेते. तीच माझ्यासाठी माझी मैत्रीण, माझे आई बाबा, सगळं काही तीच आहे माझ्यासाठी. पण मग मी परदेशात गेले. तिथे कामांमध्ये, शिक्षणात मी इतकी गुंतून गेले की मी कुठल्याच गोष्टीला, भावनांना कशालाच जागा दिली नाही. बहीण कुठे असते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.